सामाजिक बांधिलकी जपत माऊली फाउंडेशन मिरज यांच्या वतीने कैलासवासी डॉक्टर श्रीहरी धोंडीराम व्हवाळ यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेले 19वे भव्य रक्तदान शिबिर तसेच गुणवंत सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। IMA हॉल मिरज येथे झालेल्या या उपक्रमात वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंदजी पडळकर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजयजी भोकरे होते। यावेळी सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र आरळी, परमशेट्टी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद परमशेट्टी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, भाजपा अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुखभाई जमादार, युवा उद्योजक फिरोजभाई जमादार, नगरसेवक गणेशदादा माळी, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, भाजपा नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे, सचिन शिंदे, मिलिंद मैदर्गी, अरुण मालगावे, डॉक्टर प्रणोती भावळ, डॉक्टर स्वप्नील नाडे, डॉक्टर ऋषिकेश भावळ, मंदार वसगडेकर, मिलिंद अग्रवाल, बाबासाहेब आळतेकर, डॉक्टर सोमशेखर पाटील, डॉक्टर चिदानंद चिवटे, डॉक्टर संतोष वाले, डॉक्टर जीवन माळी, डॉक्टर स्वप्नील कणिरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला। माऊली धन्वंतरी पुरस्कार डॉक्टर रवींद्र आरळी, माऊली प्रेरणा पुरस्कार उद्योजक सतीश माळी आणि माऊली कलारत्न पुरस्कार डॉक्टर सुमेधा आपटे रानडे यांना प्रदान करण्यात आले। रक्तदान शिबिराला नागरिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। एकूण 134 रक्तदात्यांनी रक्तदान केले। दवाखाना करत सुद्धा सामाजिक कार्य कसं साध्य करतात त्याच्यामुळे आज हे व्यासपीठ दिसतंय। कारण त्यांचा मला फोन आला, काही करायचं नाही, हा कार्यक्रमाला आलंच पाहिजे। माऊली फाउंडेशन हे काय जुनं आहे, आम्हाला सगळं माहिती आहे डॉक्टर। आज महत्वाचं आहे, ज्याला पुरस्कार मिळतात ते पुरस्कार कोणाच्या हस्ते घ्यायचे फार महत्वाचं आहे। पुरस्कार मिळतात, पुरस्कार आपण कोणाच्या हस्ते घेतो कारण खऱ्या अर्थात प्रेरणा असते, ते प्रोत्साहन असते आणि ते आगामी काळात तुम्हाला आणि काम करायला ते शुभेच्छा मिळतात, प्रोत्साहन मिळतं आणि आज ते प्रोत्साहन तुम्हाला मिळणार आहे आणि ज्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाले आणि ज्यांच्या हस्ते ते तुम्ही घेतले त्यांच्याबद्दल बोललंच पाहिजे। सुरेश भटांचं एक काव्य तुम्ही कायम लक्षात ठेवा, आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे, रडतोच काही वेळा लढण्याच्या अश्रूच यार माझा मंदिरे समान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, जीवन निरर्थक आहे म्हणणारा बेईमान आहे। सुखासाठी कधी हसावं लागतं, कधी रडावं लागतं, सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्याला सुद्धा उंचावून खाली पडावं, याला प्रयत्न वाटतो, याला प्रयत्न। असा प्रयत्नवादी नेता म्हणजे गोपीचंद पडळकर आहे हे अख्खा महाराष्ट्र जाणतो। त्याच्या हस्ते तुम्ही पुरस्कार गोपीचंद म्हणजे हे माझ्या आधीपासून आम्ही माझा तो म्हणजे तो उद्या मंत्री सुद्धा होईल, आपण शुभेच्छा देऊया आत्ताच, नाव आहे। माझं काय काय सांगितलं तसा आत बघणं, तुमचं पत्रिका बघणं असं भविष्य कधी सांगत नाही, पण राजकीय अंतर असतं आणि ते आपण मांडायचे असं तसं विज्ञान योग आहे, सुधारण्याचं योग आहे। जसं आता माऊली फाउंडेशनच्या वतीने हे तुम्ही करता, खरोखर मी धन्यवाद देतो। तुम्ही कोरोना काळात सुद्धा मोठं काम केलं, आम्ही सगळं जाणतो, सगळं माहीत असतं आणि आता हे तुम्ही पुरस्कार देताय। ते गोपीचंद पडळकर या ठिकाणी आले, त्यांचं आपण निश्चितपणानं स्वागत तर केलंय, पण आगामी काळासाठी शुभेच्छाही तुम्हाला आज देऊन टाकले। मंत्री झाल्यावर जे काही करता येईल तेवढं चांगलं करा, कारण तो नक्की काम करणार आहे आणि मी केलं म्हणून सांगणारा नाही, म्हणजे अहंकार जो म्हणतात ना, म्हणजे जुन्या काळात आपण सगळं वाचतो कालिदासांचं, कवी कालिदास इकडं मिशन हॉस्पिटलला एवढी होतं आणि परत जतमध्ये जाऊन हॉस्पिटल 90ला काढलं आणि ते हॉस्पिटल इतक्या चांगल्या पद्धतीनं चालवलं, हे काय येण्या गावाचं काम नाही, ते डॉक्टर आरडी साहेबांनीच करू लागलं।
आणि तिथं ते इतक्या चांगल्या क्वालिटीचं हॉस्पिटल उभा केलेलं आहे आणि ते इतक्या चांगल्या सुविधा लोकांना उपलब्ध करून देतात. कारण आजूबाजूच्या परिसरातील सगळी लोक हे डॉक्टर आळी साहेबांकडे येतात. पेशंट डॉक्टर जर दवाखाने नसले तर फिरून फिरून जातात, परत येतात दुसऱ्या दिवशी. पण डॉक्टर असल्याशिवाय ते तपासणी पण करायला तयार होत नाही. ते एवढ्यावरती थांबत नाही. एक मिरजला सगळ्या सुविधा आहेत. जतमध्ये मेडिकल कॉलेज उभा करतात आणि त्या मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्रातली सगळी मुलं जतला येतात. हे सुद्धा जतच्या वैभवामध्ये मोठी भर टाकण्याचं काम डॉक्टर आळी साहेबांनी केलं आहे. आता त्यांचं कॉलेज बघण्यासारखं आहे. खूप आहे, तुम्ही आला पाहिजे. तुम्ही पण आता एक मोठं कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज चालवत आहे. तर डॉक्टर साहेबांच्याकडून पण BMLची फॅकल्टी आहे, नंतर नर्सिंगची पण फॅकल्टी आहे आणि 12वीपर्यंतचं कॉलेज असं एक चांगलं सेंटर त्यांनी एज्युकेशनचं जतमध्ये उभा केलेलं आहे. भविष्यात MBBS वगैरे काढायचं त्यांचा मला असेल की काही सगळं बोलत आहे मला, पण ते आता त्याच्यावरती ते थांबले नाही. त्यांनी परत मिरजला सिनर्जी हॉस्पिटल उभा केलं आणि ते हॉस्पिटल पण अशा काळामध्ये उभा केलं की कोविडच्या काळामध्ये आणि 250 बेडचं हॉस्पिटल विथ ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय तेव्हा मला वाटते चांगली. एका दुसरा असेल मला माहिती नाही, पण त्या काळामध्ये डॉक्टरांनी उभा केलं आणि डॉक्टर साहेब वेळ घेत होते फडणवीस साहेबांची उद्घाटन. उद्घाटनाला डॉक्टरांच्या कसं आहे, लक्ष्मी एवढी धावा घेतली आहे, उद्घाटन करायला पण वेळ नाही, डायरेक्ट हॉस्पिटलच चालू झालं आणि इतक्या लोकांचे जीव वाचवले. मला अभिमान वाटतो की जेवढे पेशंट हे सिनर्जी हॉस्पिटलला आम्ही पाठवले त्यातले 100च्या